बाप्पा परळीतली काय नेमकी घटना आहे, कशा पद्धतीने तुम्ही निषेध व्यक्त करता? बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघात जे सकाळपासूनच मानवाला शोभेल असं काम चालू नाहीये, लोकशाहीला शोभल असं काम चालू नाही। लोकशाही कुठेतरी मोडून काढायची आणि हुकुमशाही हिटलरशाही चालू करायची ही जी लोकसभेच्या निवडणुकीत केलं त्याच पद्धतीनं परत आणखी आता केलं जात आहे। हे अगदी निंदनीय विषय आहे, ते शोभणारा विषय कुणालाही नाही। जे करतायत ते करते धरते, जे त्यांना याची वेळ आल्याच्या नंतर परतफेड होईल याची, त्याच्यामुळे काळजी नसावी। माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघातील जनतेलाही आव्हान आहे आणि विशेष करून परळीतल्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही कुठेही भयभीत राहू नका। प्रशासन सुद्धा आम्हाला साथ देत नाही, त्याची आम्हाला खूप वाईट परिस्थिती वाटते की प्रशासन सुद्धा जाणीवपूर्वक असं करतंय। ते 23 तारखेच्या नंतर जेव्हा सरकार बदलेल त्यावेळेस हे अधिकारी काय करतील मला माहित नाही, पण आजच्या परिस्थितीत त्यांचा पूर्ण प्रचंड आमच्या याच्या बाजूने कुठेही विरोधच आहे, आम्हाला साथ नाही। खूप खूप धन्यवाद। एकंदरीत परिस्थिती काय आहे? विधानसभेच्या किती जागेवर महाविकास आघाडी आज दावा करते? नाही, बीड जिल्ह्यामधील सर्वचे सर्व जागेवर महाविकास आघाडीचा विजय होणार आहे। सर्व कुणी आता परळीत काही केलं तरी काही होणार नाही, किंवा कुठं काही ठिकाणी 6ची 6 जागेवर आमचा विजय होईल असं मी पहिल्या दिवसापासून मानतोय आणि 100% होईल। खूप खूप धन्यवाद।